शेवटी त्याला हवे तर लग्नाला जाऊ देत. आपण मुलींची सबब सांगून जायचे टाळायचे असे तिने ठरवून टाकले होते. तसे तलहासी इथून फक्त 4-4.5 तासाच्या ड्राईव्हवर आहे. शनिवारी सकाळी निघालो तर दुपारच्या देवकाच्या जेवणाला सहज पोहोचू. दुसरे दिवशी सकाळी लग्न करून संध्याकाळच्या रिसेप्शनला बुट्टी मारली तर रात्री घरी आरामात पोहोचता येईल. त्यात भारतीय लग्न म्हणजे दोन्ही मुली अगदी मस्त एन्जॉय करतील. नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज मी प्राध्यापिका माधुरी शानबाग यांची डेट ही कथा वाचणार आहे. आता आपण सुरुवात करू. फोनची रिंग वाजली हे कुकर लावता लावता रीमाला ऐकू आले. कुणालने फोन उचलला आणि तो 10-12 मिनिटे अगदी आत्मीयतेने बोलला एवढेच रीमाला कळू शकले. कान दिले तरी तो बोलत आपल्या बाहेर स्टडीत गेला हेही तिला कळले. तिला पाठोपाठ जायची इच्छा झाली, पण अर्ध्या तासात स्वयंपाक आटपायला हवा. एकदा का रिया आणि राही उठल्या की काहीही करू देणार नाहीत हे तिला अनुभवाने ठाऊक होते. त्यात आज सकाळीच प्रवीण मामाचा लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण देण्यासाठी फोन आला होता आणि त्यानंतर तिचा कुणालशी खटका उडाला होता. खसाखसा कांद्यावर सुरी चालवून आणि पोळ्या करताना वाजवीपेक्षा जास्त दाबाने लाटणी फिरवून तिने तो बऱ्यापैकी आटोक्यात आणला होता. शेवटी त्याला हवे तर लग्नाला जाऊ देत, आपण मुलींची सबब सांगून जायचे टाळायचे असे तिने ठरवून टाकले होते. तसे तलहासी इथून फक्त 4-4.5 तासाच्या ड्राईव्हवर आहे. शनिवारी सकाळी निघालो तर दुपारच्या देवकाच्या जेवणाला सहज पोहोचू. दुसरे दिवशी सकाळी लग्न करून संध्याकाळच्या रिसेप्शनला बुट्टी मारली तर रात्री घरी आरामात पोहोचता येईल. त्यात भारतीय लग्न म्हणजे दोन्ही मुली अगदी मस्त एन्जॉय करतील, हातभर मेहंदी लावतील, चकचकीत कपडे घालतील, दागिने घालून ठुमकतील आणि कौतुकाच्या नजरा झेलताना आपणही सुखावून जाऊ. पण मग कमूबाई तिथे भेटतील, पोरींचे भरपूर लाड करतील आणि या पोरीही तिला चिकटतील. परवा कुणाल बरोबर तिने दोघींना शिवलेल्या साड्या पाठवल्या होत्या तेव्हा या न पाहिलेल्या भेटलेल्या आजींशी त्यांनी स्काईपवर भरपूर गप्पा मारल्या होत्या. आता प्रत्यक्ष भेटल्या तर तिच्या कह्यातच जातील, अगदी बाबा, विश्वासदादा आणि कुणाल सारख्या. आपल्याला असह्य होईल इतक्या वेगाने कमूबाई त्यांच्या आयुष्याचा भागच होऊन जातील. मग कमूबाईला तोंड देखले का होईना आपल्याला घरी यायचे आमंत्रण द्यावे लागेल आणि ती आली तर लग्नाला न जाऊन आपण हे सगळं टाळू शकतो. तेव्हा लग्नाला न गेलेलंच बरं. दरवर्षीप्रमाणे प्रवीण मामा नवरात्रीच्या दांडियाला येतील तेव्हा विचारतील, त्यावेळी काय सांगायचे ते बघू, पुढचे पुढे. कुणाल आलेला दिसला तसे तिने न राहून म्हटले, कुणाचा फोन होता? इतक्या गप्पा मारत होतास? आईचा फोन होता. ती इथे परवा येते आहे. तिची फ्लाईट अटलांटापर्यंत आहे. इथून तिला एअरपोर्टवरून प्रवीण मामा नेणार होता, पण त्याची काहीतरी अडचण निघाली. ती सध्या न्यू जर्सीला एका मैत्रिणीकडे आलेली आहे. तिथून लग्नासाठी तलहासीला जायची आहे. मग तू काय सांगितलेस? अर्थात जे तुला नको आहे पण मी करणार आहे तेच. मी रजा घेणार, तिला घरी घेऊन येणार, 4 दिवस राहायचा आग्रह करणार आणि शनिवारी तिला तलहासीला स्वतः गाडीने पोचवून येणार. मी मामांना तसा फोनही केला. त्यांनी पटेल स्टोअरमधून हव्या असलेल्या सामानाची लिस्ट मेलवर पाठवून देतो म्हटले आहे. ते सामानही पोचवणार आहे. ती माझी आई आहे. सावत्र असली तरी माझीच आई आहे. तेव्हा मला एका अक्षराने विचारावे असे वाटले नाही. निदान मला फोनवर तरी बोलवायचे. रीमाच्या आवाजातला कडवटपणा जाणवेल इतका स्पष्ट होता. कशाला? तू तिला सांगशील की मीच इथे एअरपोर्टवर येते. तू जाशील आणि तलहासीच्या विमानात वा ग्रेहाउंड बसमध्ये तिला लगेचच बसवशील. वर मानभावीपणे म्हणशील, सख्या भावाच्या एकुलत्या मुलीच्या लग्नाची तयारी करायला तुला पुढे जायचे असेल ना? तसेच काही नाही. कम ऑन रीमा, मी तुला आज ओळखत नाही. ती तुला इथे यायला नको आहे हे एकदाच कबूल करून टाक.
खरे तर तिने तुला फोनवर बोलवले होते, पण मुलींना झोपवते आहे असे कारण सांगून मीच टाळले. हे बघ, तिच्यामुळे माझ्या बाबांनी आईचा शब्द पाळला नाही हे. तिचे वाक्य मध्येच तोडत तो म्हणाला, हे बघ, 20-25 वर्षांपूर्वी काय घडले, कसे घडले हे नेमके तुला ठाऊक नाही अन मलाही. पण आता गेली 8 वर्षे म्हणजे माझे लग्न झाल्यापासून मी बघतो आहे, तुझा तिच्यावरचा आकस मला अगदी वेड्यासारखा वाटतो. आता बाबा गेल्यावर तू तिची मुलगी होण्यापेक्षा अजूनही कमूबाई म्हणावेस. इतका परकेपणा दाखवतेस, यातच सगळे आले. कुणालचा आवाज जरा चढाच येत होता. गेल्या महिन्यात मी कंपनीच्या कामाला पुण्याला गेलो तेव्हा फक्त तिच्यामुळे असाइनमेंट पुरी करू शकलो हे तुला मी 10 वेळा तरी समजावून सांगितले आहे. तेव्हा मी तिला आई म्हणतो हे लक्षात ठेव, अन ती इथे येईल तेव्हा तिच्याशी नीट वाग, ही माझी विनंती आहे असे समज. कुणालच्या आवाजातली भावना रीमाला कळली. भारतातून आल्यापासून त्याचे चालले होते. आईने आपल्याला जावयापेक्षा मुलासारखे वागवले. माइल्ड कावीळ आहे असे जेव्हा निदान झाले तेव्हा कंपनीच्या गेस्ट हाऊसमधून घरी आणून शुश्रूषा तर केलीच, पण विकनेस आला तेव्हा स्वतःची बेडरूम सोबत बाथरूम जोडलेली आहे म्हणून वापरायला दिली आणि इथे परतेपर्यंत रोज नाश्ता आणि 2 वेळचा बिन तेलाचा डबा अगदी पहाटे उठून करून दिला. आपली काळजी घेतली, स्वतःची गाडी वापरायला दिली आणि आपण रिक्षाने गेली. तुझ्या कामाची, आपल्या संसाराची काळजी वाटत असावी इतक्या तपशिलात तिने चौकशा केल्या. मुलींसाठी भरपूर खरेदी केली. मी पाठवलेले रीमा काही वापरत नाही, तेव्हा तूच तुझ्या पसंतीचे तिच्यासाठी काहीतरी घे असे म्हणत मला खरेदी करायला लावली. 10 वेळा तरी कुणालने तिला सगळे तपशील प्रसंगाने ऐकवले होते. रीमा एकदम चूप झाली. आता कमूबाई इथे येणार हे खात्रीचे झाले तसे तिने कमीत कमी कटुपणा येऊ देत तिची भेट निभवायची असे मनाशी ठरवले. भराभरा हात चालवत स्वयंपाक आटपला. हात धुवून थोडा वेळ टीव्हीवरील आवडता बिग बॅग्स शो बघायचा असे मनाशी म्हणत तिने हात पुसले आणि तेवढ्यात रियाची हाक कानी आली. पाठोपाठ राहीचे भोकाड. सगळे बाजूला टाकून ती बेडरूमच्या दिशेने धावली. कुणाल पुण्याला होता तेव्हा कमूबाई इतकी छान वागली होती की आता तिला टाळणे रीमाला शक्यच नव्हते. सोमवारी संध्याकाळी ती येणार आहे हे मनाशी घोकतच रीमाने पुढचे 4 दिवस काही बाही पदार्थ करून फ्रीजमध्ये टाकले. त्या दिवशी सकाळी सकाळी फोनवर कुणाल आपली मीटिंग कॅन्सल करत होता ते तिने ऐकले आणि ती आपणहून म्हणाली, एअरपोर्ट माझ्या ऑफिसहून जवळ आहे, मीच तिला घेऊन येईन, तू त्यासाठी मीटिंग रद्द करू नकोस. कुणालने तिच्याकडे अविश्वासाने पाहत म्हटले, मनापासून म्हणते आहेस ना? हो रे, आणि तिला राहायचा आग्रहही करेन बरं, तू चिंता नको करूस. पुण्याला तिने तुला इतके छान सांभाळे म्हणतोस, तुझ्यासाठी मी एवढंही करणार नाही का? फक्त लग्नाला जायचा मला आग्रह करू नकोस. त्याने छान हसत पसंती दर्शवत म्हटले, ठीक आहे, मी मात्र लग्नाला जाणार आहे हे ध्यानात असू दे. फ्लाईट तासभर लेट होती. खरे तर तिने ऑफिसातून निघताना फ्लाईटचे स्टेटस चेक केले होते, पण इथे आल्यावर समोर स्क्रीनवर वेगळाच प्रकार. चडफडत तिने कुणालला फोनवर मुलींना घरी घेऊन जायची सूचना केली. फ्रीजमधून 4 पदार्थ बाहेर काढून ठेवायला सांगितले आणि ती खुर्ची पकडून कमूबाईची वाट बघत बसली. हातात पुस्तक नावाला उघडून धरले होते. डोळे अक्षरावरून फिरत होते, पण त्याचा अर्थ मनात उतरत नव्हता. कमूबाईची साधी साडीत लपेटलेली हेवा वाटेल इतकी शांत मूर्ती परत परत समोर उभी राहत होती. कमूबाई तिच्या वडिलांची दुसरी बायको. आई गेली तेव्हा आपण अवघ्या 8 वर्षांच्या होतो आणि विश्वास दादा 12चा. आईच्या शेवटच्या आजारपणात बाबाचे झालेले हाल तिने पाहिले नव्हते. दादाकडून थोडेफार ऐकले होते एवढेच. आता स्वतःची मुले झाल्यावर तिला समजत होते बाबांना स्त्रीशिवाय आम्हाला वाढवणे अजिबात जमले नसते. पण अम्मा होती.
तिची एकुलती एक लाडकी मुलगी मृत्यूशय्येवर होती, तरी ते दुःख विसरून तिने जावयासह लेकीचा संसार व्यवस्थित सांभाळला होता. आईला आपला शेवट जवळ आला हे समजले होते. तिचा जीव मुलामध्ये अडकला होता. बाबा दिवस रात्र तिच्या सेवेत होते. अम्माने अनेकदा तिला त्या दिवसाबद्दल सांगितले होते. डोक्यात गिरमीट फिरवावे तसे त्यावेळचे प्रसंग न पाहताही रीमाला खडानखडा आठवत होते. प्रत्यक्षापेक्षा अम्माच्या गिरवत राहण्याने मनामध्ये त्यांचे चित्र ठसले होते. मुलगी गेल्यावर रीमा अन विश्वासच अम्मा अन बाप्पाचे सर्वस्व होती. अम्माला तर मुलीचे जाणे आधीच जिव्हारी लागले होते अन त्यात तिची शेवटची इच्छा जावयाने ऐकूनही घेतली नाही हे शल्य अम्माच्या उरी काट्यासारखे खुपत राहिले होते. उलट दिवस उलटले तसे ते अधिक धारधार होत गेले होते. रीमाच्या वाढत्या वयात अम्माच्या शब्दाशब्दातून त्यातला विकार रीमाच्या मनात उतरला होता. बाबांच्या लग्नानंतर 4-5दा ते अन कमूबाई तिला अन विश्वासला न्यायला पुण्याहून मुंबईला आले होते, पण अम्माने साफ नकार दिला होता. कमूबाई हे संबोधनही अम्माचेच. तिचा पाण उतारा करायची एकही संधी अम्मा सोडत नव्हती. पुढे वर्षभरात 7वीत जात असताना सुटीत विश्वासदादा त्यांच्याबरोबर 4 दिवसांसाठी गेला आणि त्याने अम्माला आपण तिथेच राहणार असल्याचे फोनवर सांगून टाकले. कमूबाईने तुझ्या बाबांसारखी त्याच्यावर पण जादू केली. ही अम्माची चिडून आलेली प्रतिक्रिया रीमाने पुढे अनेक दिवस ऐकली होती. बाप्पानी 10 वेळा रीमासमोर बोलू नकोस, त्याच्यासारखे हिलाही तिथे पाठवून द्यायला हवे, ज्याची त्याची ठेव ज्याच्या त्याच्या जवळच असावी, असे अनेकदा सुचवले होते. पण रीमाला पाठवायचा विषय निघाला की अम्माचे रडणे सुरू होई. कमूबाईच्या नावाने तेच तेच परत बोलणे ऐकायला असह्य होई अन बाप्पा चूप होत. त्यांची ही एकुलती एक मुलगी गेली होती. ती ज्या परिस्थितीत गेली होती ते त्यांनाही दुःख देत होते. आताही मुलगी हा आपल्या बायकोचा एकमेव आधार आहे हेही ते समजत होते. रीमानेच मग म्हणावं, अम्मा मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. आणि मग अम्मा शांत होईल. ती 8वी पास झाली तेव्हा बाबा आणि विश्वासदादा तिला खास भेटायला आले होते. विश्वासदादा तेव्हा कमूबाईला आई म्हणायला लागला होता. त्याने रीमाला सोबत पुण्याला चालायचा आग्रह केला होता. आई किती छान आहे हे सांगत होता, पण अम्माने मोडता घालून रीमाचे लवकरात लवकर लग्न करून ती आपल्या घरी गेल्याशिवाय मी तिला क्षणभरही विसंबणार नाही असा हट्ट धरला आणि शेवटी बाबा नाही तो मानावा लागला होता. ते दोघे परतले तसे अम्माने तिला पुढ्यात बसवून सांगितले होते, आता तू मोठी झाली आहेस, तुला सांगायला हरकत नाही, केव्हा तरी तुला हे सगळे समजायलाच हवे. तुझी आई जिवंत असतानाच बाबांची आणि कमूबाईची मैत्री होती. 2 मुलांनंतर तुझ्या आईला दिवस गेले तेव्हा तिने बाबांना न सांगता अबॉर्शन करून घेतले. त्यात ते चोरून केल्यामुळे पुढे नीट काळजी घेतली गेली नाही. तिला पोटात गँग्रीन झाले आणि त्यातच तिचा अंत झाला. शेवटच्या दिवसात तिने बाबांकडून वचन मागितले होते, माझ्या मुलांना सावत्रपणाचा त्रास नकोय मला, तुम्ही दुसरे लग्न करू नका. तुझ्या बाबांनी यावर अक्षरही उच्चारले नाही. आणि करायचेच असले तर माझ्या अम्माच्या पसंतीने करा, कौमुदीशी करू नका असेही विनवले. पण तुझे बाबा काहीच बोलले नाहीत. तू लवकर बरी हो, तुला काहीही होणार नाही असे बोलत त्यांनी विषय बदलला, पण शेवटपर्यंत ती मागत होती ते वचन त्यांनी दिले नाही. बाबा दर महिन्याला मुंबईला कामाला आले की रीमाला भेटून जात. पुण्याला घरी यायचा आग्रह करत. बाप्पांना तसे विनवत, पण अम्मा अजिबात बधत नसे. रीमालाही तेथे जावे असे वाटत नसे. अम्मा तिचे भरपूर लाड करे, तिचा शब्द कधी खाली पडू देत नसे. मैत्रिणी भटकणे यात सगळा दिवस उडवला तरी तिची कधी तक्रार नसे. त्यात सावत्र आई म्हणजे काय असते हे लोकांकडून ऐकून गोष्टीतून वाचून रीमाला ठाऊक होते. आईची शेवटची इच्छा त्यांनी पुरी केली नाही
हे रीमाच्या डोक्यात इतके घट्ट बसले होते की तिने एका भेटीत त्यावरून बाबांना दुरुत्तरे केली. त्यांचा चेहरा खूप दुखावलेला तिला कळले. काहीच न बोलता ते निघून गेले. अम्माने तिला जवळ घेऊन मायेने थोपटले होते. 8वीचा रिझल्ट लागला तसे नेहमीप्रमाणे बाबांचा फोन आला. विश्वासदादाने 12वीला 95% मार्क घेतले होते आणि ती मात्र 8वीत 42% घेऊन जेमतेम पास झाली होती. तिचे अभ्यासात लक्ष नाही हे बाप्पाने ऐकवले तरी अम्माने ती 18 वर्षांची झाल्यावर तिचे लग्न करायचे, मग मी मरायला मोकळी होईन, हे पालुपद लावून त्यांना गप्प केले होते. फोनवर बाबांनी बाप्पांना तिचे मार्क सांगायला लावले. त्यांचे काय बोलणे झाले रीमाला कळले नाही. दुसरे दिवशी बाबा मुंबईला आले. सोबत विश्वास अन कमूबाईही होती. तो प्रसंग कोरल्यासारखा रीमाला आठवला. बाप्पा त्यांच्याशी आधीच बोलले असावेत. अम्मा अन ती बाजारातून रीमाला हवे ते कपडे घेऊन भरपूर खरेदी करून परतल्या तेव्हा दारात 2 बॅगा भरलेल्या दिसल्या. अम्माचा विरोध, रीमाचे रडणे, कशालाही भीक न घालता बाबांनी तिला गाडीत घातले होते आणि सरळ पुण्याजवळच्या एका नामांकित शाळेत तिचे नाव घातले होते. तिथेच हॉस्टेलला तिला दाखल करूनच ते पुण्याला परतले होते. ती सुट्टी अगदी वाईट गेली होती. फक्त 5-6 मुली आणि खास कोचिंग देणाऱ्या 2-3 टीचर्स. कमूबाईबद्दल रीमाच्या मनात साठलेल्या कडवटपणाला आणखी एक वेढा बसला. रविवारी बाबा घरी न्यायला आले तेव्हा तिने साफ नकार दिला होता. कमूबाईने पाठवलेल्या डब्याला हातही न लावता तिने तो परत पाठवला होता. आपल्या अम्माच्या प्रेमळ सहवासातून काढून इथे हॉस्टेलला ठेवायचे कारस्थान कमूबाईचेच आहे याची तिला खात्रीच होती. तिने स्पष्ट विचारल्यावर बाबांनी ठासून होकार दिला होता. तुझा रिझल्ट बघितल्यावर तसे करावेच लागले, असे वर ऐकवले होते. ते गेल्यावर तिने भरपूर रडून घेतले. या बाईमुळे आपली आई झुरून गेली. तिने बाबांना आणि विश्वासदादाला आपल्यापासून हिरावून घेतले आणि आता अम्मापासून तोडून आपल्याला प्रेमापासून, मायेपासून वंचित केले. तिला आता कधीही क्षमा नाही, बाबांनाही नाही. आपले सगळे लक्ष तिने अभ्यासावर केंद्रित केले. जूनमध्ये शाळा सुरू होऊन ती 9वीत गेली आणि पहिल्याच परीक्षेत तिने उत्तम मार्क मिळवले. नवा कोरा ड्रेस घेऊन कमूबाई आणि बाबा तिला भेटायला आले तेव्हा तिने खोलीतून बाहेर यायलाच अर्धा तास लावला आणि तो ड्रेस कधीही घातला नाही. शाळेची सुट्टी पडली की ती तडक मुंबई गाठत असे आणि अम्माकडे सगळी सुट्टी मनसोक्त लाड करून घेत घालवत असे. ती 80% मार्क मिळवून बीकॉम झाली आणि बाबांनी तिला CA करायचा सल्ला दिला. तो धुडकावून लावत तिने अम्मांच्या इच्छेप्रमाणे आपल्याला लग्न करायचे आहे असे स्पष्टपणे सांगितले. कुणालचे स्थळ कमूबाईंनीच आणले होते. कमूबाईच्या अमेरिकेत राहणाऱ्या भावाचा म्हणजे प्रवीण मामाच्या मित्राचा मुलगा. इंजिनियर होऊन त्याने अमेरिकेत पुढची पदवी घेतली होती आणि प्रवीण मामाजवळ अटलांटालाच कुणाल नोकरी करत होता. त्याने आणलेल्या स्थळाशी लग्न करू नको असे अम्मा सांगत होती. पण पहिल्याच भेटीत तिचे कुणालशी सूर जमले आणि ती तिथेच लग्न करून इथे अमेरिकेत आली. वर्षभरात अम्मा आणि पाठोपाठ बाप्पा देवाघरी गेले. अम्मा तोंडाने म्हणत होती तसे जणू ती नातीच्या लग्नासाठी जीव धरून राहिली होती. आपल्या एकुलत्या मुलीची निशाणी योग्य हाती पडल्याची खात्री तिला मिळाली आणि ती लेकीला भेटायला जणू आतुर झाली. बाबांनी त्या दोघांच्या शेवटच्या दिवसात त्यांची चांगलीच काळजी घेतली होती. अगदी कमूबाईही अम्माची सेवा करायला रजा घेऊन येऊन राहिल्या होत्या. रीमालाच जाता आले नव्हते. लागोपाठ 2 मुली झाल्या आणि ती इथे पुरी अडकली होती. इथे आल्यावर मात्र कुणालच्या सहवासात तिच्या मनात पुढे शिकायची इच्छा जागृत झाली. तिने काही कोर्सेस केले, कॉमर्समध्ये मास्टर्स डिग्री घेतली आणि उत्तम नोकरी मिळाल्यावर मुली आणि संसारात ती गुरफटून गेली. एकदाच अगदी 8 दिवसांसाठी ती भारतात गेली. ती कुणालच्या बहिणीचे लग्न होते म्हणून सासरीच राहिली. त्यावेळी उभ्या उभ्या बाबा, विश्वास आणि कमूबाई कार्यात भेटले. अम्मा बाप्पांच्या मृत्यूनंतर तिला भारतात जावे असे वाटतच नव्हते. अगदी विश्वासचे लग्न झाले
तेव्हाही कुणाल एकटाच जाऊन आला. राही तेव्हा अगदी तानी होती हे तिला चांगले निमित्त मिळाले. आता विश्वासदादा आपल्या पत्नी आणि मुलीसह नाशिकला आणि कमूबाई आणि बाबा पुण्याला. फोनवर औपचारिक बोलणे होईल तेवढेच. बाबा अचानक हार्ट अटॅक येऊन गेले तेव्हा तिला थोडे अपराधी जरूर वाटले. पण कमूबाई असेपर्यंत त्या घरात जाणार नाही हे तिने मनाशी ठाम ठरवलेले होते आणि तसेच तिने अंमलात आणले होते. आता विमानतळावर एकटीनं कमूबाईची वाट बघताना रीमाला सगळे आठवत राहिले. तिची फ्लाईट समोर स्क्रीनवर दिसू लागली आणि रीमा आठवणीच्या कोशातून बाहेर आली. आता 4 दिवस कुणालसाठी एक मुखवटा चेहऱ्यावर चढवायचा आणि कमूबाईला सहन करायचे. पुस्तक घेऊन ती अरायव्हल रॅम्पपाशी येऊन उभी राहिली आणि आई अशी मागून मोठ्याने हाक आली. तो वेळपर्यंत रियाने तिला कवळा घातला होता. राही बाबाचे बोट धरून सावकाश येत होती. अरे हे काय, असे कसे अचानक आलात? तिच्या आवाजात आश्चर्यासोबत रागही होता. बाबा आम्हाला शाळेतून घेऊन घरी गेले आणि म्हणाले तुमची आजी येणार आहे, तिला सरप्राईज देऊया. मग आम्ही भराभरा तयारी केली आणि निघालो. आम्ही इथे खांबाच्या मागे लपून राहणार आहोत. तू आजीला सांगू नकोस. आम्ही दोघी एकदम येऊन तिला पकडणार आहोत. रियाचा चिवचिवाट सुरू झाला आणि मग रीमाला गप्प बसावे लागले. अगं, आईला आपले स्वागत झाले आहे असे वाटू दे ना. तशी ही फ्लाईट लेट होती. माझी मीटिंगही मनासारखी पार पडली म्हणून आलो झालं. कुणाल आपण त्या गावचेच नाही असे दाखवत बोलला. कमूबाई सावकाश बॅग ओढत येताना दिसल्या तसे कुणालने पुढे जात त्यांचे हात मोकळे केले. रीमाला बघून त्यांचे डोळे भरून आले आणि का कुणास ठाऊक एका अनामिक ओढीने त्याने तिला जवळ ओढले. त्या स्पर्शातली माया कळूनही रीमाने आपली सोडवणूक करून घेतली. 2-4 क्षणात घडलेले कुणालला कळले नसेल असे रीमाला वाटले. पण एक नजरानजर झाली आणि त्याच्या डोळ्याने आपली नाराजी तिच्यापर्यंत पोचवली. तेवढ्यात खांबामागून रिया आणि राही धावत आजीला येऊन बिलगल्या आणि सगळे काही विसरून त्यांना जवळ घेत कमूबाईंचे डोळे झराझरा वाहू लागले. तिने ते पुसायचाही प्रयत्न केला नाही. रीमाला नको होते तेच घडत होते. येताना गाडीत दोघी आजीला चिकटून बसल्या आणि त्यांची अखंड बडबड सुरू झाली. मध्ये मध्ये प्रश्न विचारत काही बाही सांगत कमूबाई त्यांना आणखी चेतावणी देत होत्या. कुणाल दुसऱ्या गाडीत होता पण गाडीत बसेपर्यंत मात्र अगदी बारीक चौकशा करत होता. रीमा मुकाट्याने गाडी चालवत राहिली. घरी स्वागताचा केक वाट बघत होता. टेबल अगदी खास सजवून ठेवले होते. कुणाल आणि मुलींनी स्वागतात कुठेही कमतरता राहू नये याची खास काळजी घेतली होती. रात्री दोघीही आजीकडे झोपल्या. तिला त्रास होईल असे रीमाने 4-4दा सुचवूनही त्यांनी कानाआड टाकले होते. शेवटी कमूबाईच म्हणाल्या, त्रास कसला आलाय त्यात, झोपू दे. आजीने आणलेले काही बाई बॅगेतून निघाले ते घरी पोचल्यापासून झोपेपर्यंत नाचवत होत्या. जेवताना कमूबाईंनी तिला विचारले, रीमा बेटी, उद्या तुला माझ्यासाठी थोडा वेळ काढता येईल का? प्रवीण आणि वहिनीसाठी मी भेटी भारतातून आणल्या, पण नेत्राला लग्नाची भेट तू सिलेक्ट करून दे. तसे मी एक सोन्याचा नेकलेस माझ्या पसंतीने आणला आहे, पण काही कपडे द्यावेत असे मनात आहे, किंवा पर्स वा ती वापरेल असे काहीही. तिचा स्वतंत्र संसार असेल तेव्हा किचनमधील एखादी वस्तूही चालेल. हो, उद्या सकाळी थोडा वेळ ऑफिसात जाऊन मी घरी येईल आणि आपण बाजारात जाऊ. मलाही अहेराचे घ्यायचे आहे. मग संध्याकाळी ऑनलाईन घरून काम करेल. चालेल ना? तिचा होकार ऐकताच कुणालच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आल्यापासून रीमा कमूबाईला हाक मारायचे टाळत होती. कुणाल आई आणि मुली आजी म्हणत असताना आपण कमूबाई म्हणणे तिला कसेचेच वाटत होते. मग थोड्या वेळाने त्या 2 सुंदर खोके घेऊन आल्या आणि कुणाल समोर उघडून धरत म्हणाल्या, यातला एक नेकलेस नेत्रासाठी आहे आणि एक रीमाला. तूच तुझ्या बायकोसाठी पसंत कर. कशाला इतकी उंची भेट? रीमाच्या तोंडून आले तसे त्या म्हणाल्या, असे कसे? मी पहिल्यांदा माझ्या लेक जावयाकडे येते आहे.
तुझे बाबा तुझा संसार बघून अगदी खुश झाले असते. आता माझ्या डोळ्याने बघतील. कुणालने हसत त्यातला एक घेतला आणि रीमाच्या गळ्याभोवती धरत म्हणाला, तुला लग्नात घालायला नवा सेट आला बघ, मस्त आहे ना? मग कमूबाईकडे वळून म्हणाला, आई तुझा चॉईस एकदम टॉप आहे. रीमाने हसून पुढचे बोलणे टाळले. सकाळी मुलींची तयारी त्यांनीच केली आणि मुलीही प्रत्येक गोष्टीला आजी हवी असे म्हणत आनंदाने करून घेत राहिल्या. आज आईला घेऊन खरेदी कर आणि मग पटेल स्टोअर जवळ एक मिरची नावाचे मस्त लंच होम झाले, तिथे आईला जेवायला घेऊन जा. मी टेबल बुक करून ठेवतो. नंतर वाटले तर तिला सिनेमाला घेऊन जा. ऐकले का रिया, राही, आज आईची आणि आजीची खास डेट आहे. आपण सगळे आपापल्या जागी आणि या दोघीच मजा करणार. शॉपिंग, आईस्क्रीम, लंच, सिनेमा, गप्पा. मग संध्याकाळी मीही लवकर येतो. गाडीतून लांब ड्राईव्हला जाऊ. आजीला अटलांटा दाखवू. रात्री बाहेरच जेऊ. पप्पा, आपण आजीला वॉटर पार्कमध्ये न्यायचे आणि म्युझियमला आणि झू मध्ये. हो हो, मग 2 दिवस मी सुट्टी घेणार आहे. स्टोन माउंटन, स्वामीनारायण टेम्पल वगैरे सगळं फिरवून आणू. पण आज मात्र आई आणि आजी डेटवर जाणार. बघ रीमा, तुलाही जमले तर 2 दिवस रजा घे. कुणालने सकाळचा चहा पिता पिता कमूबाईंसमोर प्रस्ताव मांडला आणि रीमाने बघते म्हणून मान डोलावली. मुली इतक्या खुश वाटत होत्या की रीमाला त्या आनंदात नकळत सामील व्हावे असे वाटत राहिले. ठरल्याप्रमाणे रीमा लवकर घरी आली आणि कमूबाईला घेऊन मॉलमध्ये गेली. सकाळीच फोन करून नेत्राला खास काही हवे का हे कमूबाईंनी विचारून घेतले होते. रीमानेही नेत्राने आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची नेटवर टाकलेली लिस्ट पाहून काही बाही घ्यायचे ठरवले होते. प्रवीण मामा आणि मामीसाठीही वस्तू घ्यायच्या होत्या. एका आलिशान दुकानात फिरता फिरता फार दिवसांनी भेटलेल्या एखाद्या मैत्रिणीशी बोलावे तसे कमूबाई तिच्याशी बोलत होत्या. काही बाही खरेदी होत होती. अगदी मैत्रिणीबरोबर डेट असावी तसे दोघी हसत बोलत होत्या. बाबांच्या आकस्मिक मृत्यूनंतर आपल्याला विश्वासने आणि सुनेने कसे सावरले हे त्यांनी मोकळेपणाने सांगितले. रीमाही तिच्या नकळत एखाद्या नव्या मैत्रिणीशी औपचारिक गप्पा माराव्यात तशी आपल्या कामाबद्दल, सहकार्यांबद्दल बोलत होती. कमूबाई तिला विश्वासच्या घरी दिलेल्या भेटीबद्दल सांगत होती. त्याच्या मुलीच्या बाललीला तिला कशा सुखावत आहेत हे तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. तुझ्या मुली मोठ्या होताना मात्र चुकले अशी खंतही तिने व्यक्त केली. शेवटच्या दिवसात बाबा तिची कशी आठवण काढत व्याकुळ होत होते हे ऐकले अन रीमा आतून विरघळायला लागली. आईशी कठोरपणे वागले तरी बाबा तिच्याशी बोलताना अगदी मृदू होऊन जात. तिचा सहवास आपल्याला पुरेसा मिळत नाही, ती आपल्याकडे हट्ट करत नाही हे रीमालाही कळत्या वयात जाणवत होते. बाबा म्हणून ते कुठेही कमी पडले नव्हते. आपणच त्यांना अंतरावर ठेवत राहिलो. आता रिया, राही आणि कुणालला बघताना तिला अलीकडे आपण या सर्वांना उगाचच पाठ दाखवली असे अपराधी भाव तिच्या मनात येत होते. नकळत कमूबाईच्या बोलण्यात ती गुंतत गेली. बाबांच्या सहवासातले हरवलेले क्षण जणू कानाने अनुभवत होती. आज कमूबाईंनी एक छान सलवार कमीज घातले होते. दोघींच्या वयातला फरक जणू मिटून गेला होता. एका दुकानात रीमाला मस्त टॉप दिसले. तिने स्वतः घालून पाहिला आणि मग चारी बाजूनी आरसे असलेल्या त्या खोलीत तिने उत्स्फूर्तपणे म्हटले, तुम्ही हा दुसरा घालून बघा ना. त्या टॉपमध्ये कमूबाईचे वय 10 तरी वर्षांनी कमी दिसत होते. मग रीमाला काय वाटले कुणास ठाऊक. उत्साहाने तिने कमूबाईंना एक जीन पॅन्ट, एक खूप खिसे असलेली ट्राउझर आणि 3 टॉप्स घ्यायला लावले. आपण फिरायला जाऊ तेव्हा हे अगदी सुटसुटीत होईल असे शब्द आपल्या तोंडून कसे बाहेर पडले याचे रीमालाच आश्चर्य वाटले. त्याने होकार दिला तसे दोघी तिथेच एका दुकानात छान टेबल पकडून बसल्या. कमूबाई सहज म्हणाल्या, तू अगदी छोटी असताना म्हणजे 5-6 वर्षांची बाबांबरोबर ऑफिसात नेहमी यायचीस आणि मग मी तुला आणि विश्वासला घेऊन आईस्क्रीम खायला घेऊन जायचे. तुला आठवते का? हो, तेव्हा मी तुम्हाला मावशी म्हणायचे.
तेव्हा आई कसलाचा बिझनेस करत होती. तिचे काम निघाले की बाबांना ती फोन करे आणि मग त्यांचा शिपाई आम्हाला शाळेतून डायरेक्ट त्यांच्या ऑफिसात नेई. मग बाबा उसाचा रस वा पावभाजी मागवत आणि ती तुम्ही आम्हाला खायला घालत होता. तुम्ही मला जुने लखोटे देऊन त्यावर शिक्के मारायचा खेळ शिकवला होता. त्यातून तुम्ही ससा, हत्ती वगैरे बनवत होता. अरे वा, तुला सगळेच आठवते आहे. रीमा एकदम गप्प झाली. ते दिवस फार छान होते, पण पुढे तसेच राहिले नाहीत. तुमची आणि बाबांची मैत्री. रीमा एकदम गप्प झाली. समजूतदार आवाजात कमूबाई म्हणाल्या, जाऊ दे, त्यावर आता भाष्य करून काय उपयोग आहे. गेलेला काळ परत येत नसतो. पण मला काही काही गोष्टी अजिबात विसरता येत नाहीत. आईचा मृत्यू आणि लगेचच तुमचे झालेले लग्न. जणू बाबा तिच्या जाण्याची वाटच पाहत होते. इतका कसा माणूस कठोर होऊ शकतो. आपल्याला 2 सुरेख मुले दिलेल्या बाईची शेवटची इच्छाही ऐकून न घेण्या इतके कुणी दगड होऊ शकते, ते सुद्धा बाबा. इतके तुमच्या प्रेमात पडले होते की बाकी काहीच त्यांना दिसत नव्हते. आंधळे झाल्यासारखे. तुम्ही त्यांना मुलंही दिले नाहीत, तरी बाबा तुमच्या इतक्या प्रेमात होते. अम्मा म्हणायची तुम्ही जादूटोणा केलाय. रीमाचे लक्ष नव्हते. आपल्या मनात रुतून राहिलेली मळमळ या स्त्रीसमोर बाहेर काढायची नाही. ती आहे ते 4 दिवस कुणालसाठी निभवायचे असा निश्चय तिने कालच केला होता. पण कमूबाईला घेऊन निघाल्यापासून तिला आपल्या आतल्या मनात खोलवर साठलेले काहीतरी वर येऊ पाहते आहे असे वाटत होते. फक्त ती, कमूबाई असे दोघीच इतका वेळ एकत्र राहिल्या असे कधीच घडले नव्हते. कुणालने ठरवलेली ही डेट पहिल्यांदा तिला नको वाटली होती, पण आता मात्र एक एक क्षण, मिनिट तिला वेगळी अनुभूती देत होत्या. माणसे ऐकतो त्यापेक्षा वेगळी असू शकतात हे कुठेतरी जाणवत सुखावत होते. सहज साध्या प्रेमळ वागण्याने कमूबाईंनी तिच्या या दुखऱ्या भागाला जणू हळूवार स्पर्श केला होता. ती इतकी वर्षे मनात साठलेले भडाभडा बोलत राहिली. कमूबाई एकही शब्द मध्ये न बोलत ऐकत राहिल्या. आपल्या बोलण्याने कमूबाईचे डोळे विस्फारले आहेत आणि त्यातून दुःखापेक्षा आश्चर्य वाटलेले अधिक दिसत आहे हे रीमाला दिसलेच नाही. अम्माने सांगितलेले सगळे काही उसळी मारून बाहेर येत होते आणि रीमा भान विसरून नुसते शब्द उधळत होती. त्यातून बाहेर पडणारा अर्थ तिला कळत नव्हता. भर ओसरला तसे रीमाच्या लक्षात आले की समोर कमूबाई मान खाली घालून कसल्याशा विचारात गडल्या आहेत. आपल्या बोलण्याने दुखावल्या गेल्यात. तिला वाटले त्यांच्याकडे उत्तर नसल्याने त्या गोंधळून गेल्यात. आय एम सॉरी, मला तुम्हाला दुखवायचे नव्हते. तुमच्यावर माझा राग नाही, पण बाबा असे कसे वागू शकतात मला नाही विसरता येणार. कमूबाईंनी सावकाश मान वर केली. तिच्या हातावर आपला हात ठेवला आणि त्या एक एक शब्द उच्चारत म्हणाल्या, तुझ्या मनात इतके काही साचले आहे याची मला कल्पनाच नव्हती. मी अनेकदा तुझ्या बाबांना म्हटले, तिच्याशी मोकळेपणाने बोला, तिला खरे खरे कसे आणि काय घडले ते सांगा. पण त्यांनी स्वतः तुला सांगितले नाही आणि मलाही सांगू दिले नाही. मला तर त्यांनी शपथच घातली होती. मी मग विश्वासला सांगितले, पण तू त्याचे नीटसे ऐकले नाहीस. उलट कमूबाईंनी तुझ्यावर जादू केली असे काहीतरी त्याला ऐकवलेस. पण आता तुझे बाबाच राहिले नाहीत, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांच्या शपथेचेही दहन झाले असे मी समजते. पण आता मला वाटते की तुला काय घडले, कसे घडले ते कळायला हवे. तुझ्या मनातला त्यांच्याबद्दलचा राग जिथे कुठे असतील तिथे त्यांना क्लेशच देईल. सांगावे की न सांगावे असा संभ्रम क्षणभर त्यांना स्पर्श करून गेला. त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. तुझ्या मनातली तुझ्या आईची प्रतिमा तशीच उजळ चांगली राहावी असे त्यांना वाटत होते. मी अनेकदा म्हटले, पण त्यांनी माझे ऐकले नाही. आता वेळ आली. तुझ्या बाबांवरचा तुझा राग अगदी अनाठायी आहे. माझ्याबद्दल मी समजू शकते. त्याचे मला जरूर वाईट वाटते. तुझ्या माझ्यातील दरी मिटवायचा मी अनेकदा प्रयत्न केला, पण तुझ्याकडून कधीच प्रतिसाद मिळाला नाही. तू तुझ्या अम्माच्या अगदीच आहारी गेली होतीस. मग बाबांनीच मला समजावले,
जेव्हा तुझे शिक्षणात लक्ष नाही असे दिसले तेव्हा मात्र मला कठोर व्हावेच लागले, कारण तो तुझ्या सगळ्या भवितव्याचा प्रश्न होता. त्यावेळी तो निर्णय घेणे गरजेचे होते. आता शांतपणे विचार करून बघ, कदाचित पटेल. त्यावेळचा तुझा रिझल्टच अम्मा तुला वाढवायला कमी पडताहेत हे सांगत होता. पण तेव्हाही तुझ्या बाबांना माझा तुला हॉस्टेलवर ठेवायचा निर्णय पटवायला मला रक्त आटवावे लागले. त्यांनी मात्र तुझ्यावर सदैव मायाच केली. त्यांच्याबद्दल मनात राग धरू नकोस. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? आईने त्यांच्याकडे शेवटची इच्छा व्यक्त केली, ती त्यांनी ऐकूनही घेतली नाही, हे सगळं खोटं आहे? नाही, ते खरेच आहे. पण तुला खरी परिस्थिती ठाऊक नसल्याने त्याचा अर्थ तू चुकीचा लावते आहेस. एक दोन क्षण त्या गप्प झाल्या, शब्दांची जुळवाजुळव करत असाव्यात. गेलेल्या व्यक्तींबद्दल आपण कधी वाईट बोलायचे नसते, हा संस्कार तुझ्या बाबांच्या मनावर इतका घट्ट होता की तुला खरे सांगायला त्यांची जीभ धजली नाही. मला वाटले की अम्मा नाही पण बाप्पा तुझ्याशी खरे ते बोलले असतील, किंवा विश्वास. रीमा, तुला कधी प्रश्न पडला नाही का? तुझ्या आईने चोरून अबॉर्शन का केले? 2 सुरेख मुले असताना आणि ती जेमतेम परवडतील इतकी आर्थिक परिस्थिती असताना तिसरे मूल नको असा निर्णय घेताना तिला नवरा सपोर्ट करणार नाही? नाही का? असे का विचारतेस? साधं सोपं आहे. तू जन्माला आल्यावर तुझ्या आईने मागे लागून तुझ्या बाबाला आपलं ऑपरेशन करायला लावलं होतं. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? माझी आई? तुझ्या आईला वडिलांची नोकरी, त्यातून मिळणारा अपुरा पैसा हे सर्व अगदी नापसंत होते. आपल्या नवऱ्याने आपल्या वडिलांबरोबर धंदा करावा असे तिचे मत होते. त्यांनी नकार दिल्यावर तिने काही काळाने आपल्या एका जुन्या वर्गमित्राबरोबर कसलासा बिझनेस सुरू केला. त्यासाठीच ती सारखी फिरत राहायची आणि म्हणून तुम्हाला ऑफिसात यावे लागायचे. त्यावेळी तुम्हाला सांभाळायला मी तुझ्या बाबांना मदत करायचे. त्यातून आमची मैत्री जमली. पण तुझे बाबा माझ्याहून 13-14 वर्षांनी मोठे होते. माझे बॉस होते. अतिशय मानसिक ताण सहन करत होते. कुणाला सांगता येणार नाही अशा त्रासात होते. का? कशासाठी? आपली बायको एका मित्राबरोबर बिझनेसच्या नावाखाली आपली मुले वाऱ्यावर टाकून फिरते आहे हे त्यांना सहन होत नव्हते. लोक वाटेल ते बोलू लागले होते. तुझ्या आईच्या डोळ्यावर जणू पडदा पडला होता. त्या तुम्हा दोघांना आपल्या सुशील नवऱ्याला विसरून वाहावत जात होत्या. त्यांची भांडणे सुरू झाली आणि एक दिवस तिने त्यांच्याकडे घटस्फोट मागितला. तिला तिच्या बिझनेस पार्टनर सोबत लग्न करायचे होते. काय? अम्मा माझ्याकडे यातलं काहीच बोलली कशी नाही? तिलाही मुलीने घटस्फोट घ्यावा असे वाटत नव्हते. तिनेच बाबांना कागदावर सही देऊ नको म्हणून सांगितले. असे सर्व रामायण चालू असताना त्याच्या मनातले बोलायला मी समोर होते, कारण तोपर्यंत मलाही तुमचा लळा लागला होता आणि आमची मैत्री जमत होती. तुमचा अभ्यासही मी घेत होते. तुला आठवते? हो, बाबा एकदा बाहेर गावी गेले तेव्हा आम्ही तुमच्याकडे राहिलोही होतो. तुम्ही वडापाव घरी केला होता. तोपर्यंत वडापाव घरी करतात हे आम्हाला माहीतच नव्हते. तुमची आई काही काळ त्या मित्रासोबत राहायला गेली होती तेव्हाची गोष्ट आहे. आणि मग बाबांना मुंबईहून तुझ्या अम्माचा फोन आला की ती हॉस्पिटलमध्ये आहे, ताबडतोब निघून या. त्यावेळी फक्त तुमची आई म्हणून तुझे बाबा गेले आणि तिच्यावर शक्य होतील तेवढे उपचार त्यांनी केले. ती बरी झाली की त्यांनी तिला तिच्या मित्राबरोबर लग्न करण्यासाठी मोकळे करायचे ठरवलेच होते. तुझ्या अम्मांकडे तसे ते बोलूनही आले होते. क्षणभर थांबून त्या म्हणाल्या, आता तूच सांग, तिला तुझ्या बाबांकडे असे वचन मागायचा काय अधिकार होता? तिने त्यांना शेवटी असह्य मनस्ताप दिला होता. बदनामी तर झालीच होती, पण आता मरणासन्न अवस्थेत असताना तुझ्या आईला संसारात परत यायचे होते, कारण त्या मित्राने लग्नाला साफ नकार दिला होता. इतकेच नव्हे तर त्याने तुझ्या आईचे पैसेही लुटले होते. आपण फसवले गेलो हे जेव्हा तिच्या लक्षात आले तेव्हा तुझ्या आईने अबॉर्शन केले होते
आणि खरे सांगते, त्यांनी जेव्हा मला हे सर्व फोनवर सांगितले तेव्हा ते असेही म्हणाले की ती बरी झाली तर मी तिला क्षमा करेन आणि बदली मागून घेऊन दुसऱ्या अपरिचित जागी नव्याने संसार करेन. काही झाले तरी ती माझ्या मुलांची आई आहे असे त्यांनी तिलाही सांगितले होते. इतके सारे घडूनही तुझ्या आईला त्यांनी सुखी व्हावे असे वाटत नव्हते. माझी आणि त्यांची मैत्री सहन होत नव्हती. मी त्या टोकाला फक्त ऐकत राहिले. हा माणूस किती स्वच्छ मनाचा आहे हे मला त्याच प्रसंगात कळून चुकले. तू विश्वास ठेव अथवा ठेवू नकोस, मला काहीच फरक पडत नाही, पण तोपर्यंत आमची अगदी निखळ मैत्री होती. रीमा आईस्क्रीमच्या कपात चमचा फिरवत ऐकत राहिली. अम्मा तिच्याशी खोटे बोलली नव्हती, पण काही महत्वाच्या बाबी तिने लपवून ठेवल्या होत्या. मग तिला विश्वासने बोलायचा प्रयत्न केलेले आठवले. बाप्पा अधेमध्ये आपल्या मुलीबद्दल काही चुकीच्या शब्दात बोलत आणि अम्मा त्यांना गप्प करत असे असेही आठवले. कधी कुणा नातेवाईकांच्या बोलण्यातून आईबद्दल वेडेवाकडे कानावर येई आणि विचारले तर अम्मा लक्ष देऊ नको असे म्हणत असे हेही आठवले. तुम्ही खरे सांगत आहात? तू विश्वासला आता फोन लावून माझ्या बोलण्याची सत्यता जाणून घेऊ शकतेस. त्यावेळी तो 10-11 वर्षांचा होता, पण आईचे चुकीचे वागणे आणि बाबांची तिची होणारी भांडणे न समजण्या इतका लहानही नव्हता. मला आताही तुला सांगायचे नव्हते, पण ज्या शब्दात तू यांच्याबद्दल बोललीस ते मला सहन झाले नाही. आता थोडा विचार करून बघ. मी तरुण होते, आर्थिक बाबतीत स्वावलंबी होते, तेव्हा सुंदरही होते. 2 मुले असलेल्या, बायको सांभाळू न शकलेल्या माणसाची लग्न करणे हा शुद्ध वेडेपणा मी का केला असेल? माझ्या घरी माझा तुझ्या बाबांची लग्न करायचा निर्णय कुणालाही पसंत नव्हता. प्रवीणने तर माझ्यासोबत अमेरिकेला चल असा धोशाच लावला होता, पण मी मात्र त्यांच्या चांगुलपणाच्या प्रेमात पडले होते. जो आपल्या पत्नीवर इतके निरपेक्ष प्रेम करू शकतो तो मलाही तेवढेच प्रेम देईल याची खात्री होती. आणि तुला खरे सांगू का, माझे अंदाज अजिबात चुकले नाहीत. याने मला इतके भरभरून प्रेम दिले, सन्मान दिला, स्पेस दिली, स्वातंत्र्य दिले की मला माझ्या निर्णयाचा कधीही पश्चाताप झाला नाही. काय सांगता आहात? रीमाने म्हटले. उलट तुझ्या बाबाने लग्नापासून मला परावृत्त करायचा प्रयत्न केला, कारण जरी त्यांचे माझ्यावर प्रेम होते, तुझ्या आईच्या मृत्यूनंतर संबंधही जुळले होते, तरी त्यांनी मला नकार दिला. रीमाच्या जन्मानंतर मी ऑपरेशन केले आहे, मी तुला मूल देऊ शकणार नाही, तेव्हा तू प्रवीण बरोबर परदेशी जा असाच त्यांनी मला सल्ला दिला होता. मीच विश्वास, रीमा तुमची आहेत तशी माझीही आहेत असे बोलून त्यांना पटवले, कारण तोपर्यंत मी खरेच त्यांच्या प्रेमात पडले होते. आणि मग आमचे लग्न झाले. मीही माझा शब्द पाळला. लग्नानंतर 4 वर्षांनी यांनी परत उलटे ऑपरेशन करायचा प्रयत्न केला, पण तो सफल झाला नाही याचे त्यांना फार वाईट वाटत होते. एवढे सोडले तर आमचा संसार खरेच सुखाचा झाला. विश्वासने मला महिन्याभरात आपणहून आई म्हणायला सुरुवात केली आणि आजही तो मला तेच मुलाचे प्रेम देतो आहे. माझ्या निवृत्तीनंतर त्याने नाशिकला येऊन राहायची सूचना केली आहे. माझ्या शेवटच्या दिवसात मला तो अंतर देणार नाही याची मलाही खात्री आहे. त्याच्या नसातून त्याच्या बाबांचेच रक्त वाहते आहे. फक्त तुझा विश्वास मी मिळवू शकले नाही, ती संधीच तू मला दिली नाहीस याचे वाईट जरूर वाटते. पण मी माझ्या बाजूने होईल तितके प्रयत्न करत राहिले, तुझ्या हिताचे निर्णय घेत राहिले, ते तूही नाकारणार नाहीस. रीमाला एक एक आठवत राहिले. तिने पाठवलेल्या भेटी, पुण्याला सोबत येण्यासाठी मुंबईला ती बाबांसोबत आलेली असताना प्रत्येक वेळी अम्माने केलेले तिचे अपमान, ती वसतिगृहात असताना पाठवलेले डबे. आपण खात होतो, पण तिला कधी साधे आभाराचे शब्दही दिले नाहीत. आपण अम्मांच्या इच्छेनुसार लग्न करणार असे ठरवल्यावर स्वतः भावाला पत्र पाठवून शोधलेला कुणाल. काहीच न बोलता समोरासमोर दोघी गप्प बसून एकमेकींकडे पाहत राहिल्या. आजच्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा आपण कशा होतो
आणि आता या अर्ध्या पाऊण तासाने आपल्याला काय वाटत आहे? रीमा स्वतःचेच परीक्षण करीत राहिली. समोरचे आईस्क्रीम केव्हाच वितळले होते. दोघीही चमचा ढवळत मुकाट बसून राहिल्या. आजची डेट विलक्षण होती. रीमाला तिने अंतर्बाह्य बदलून टाकले होते. इतके आपण आंधळे कसे होतो? एक एक दुवे जुळत गेले आणि रीमाला जिग्सॉ पझलचे हरवलेले तुकडे आपल्या जागी बसल्यावर जसे चित्र स्पष्ट दिसते तसेच काहीसे वाटत राहिले. एकाएकी रीमा उठली आणि प्रतिक्रिया व्हावी तशी कमूबाईही उठली. तिला एकही पाऊल पुढे टाकायची संधी न देता रीमा तिच्या जवळ गेली. अगदी ताबा नसल्यासारखे रीमाचे डोळे वाहत होते. आपण मॉलमध्ये एका दुकानात आईस्क्रीम खातो आहोत या कशाचेही तिला भान उरले नव्हते. दोन्ही हात पसरून जणू तिला तिचे बाबा बोलावत होते. तिने कमूबाईच्या गळ्यात हात घातले आणि घुसमटल्या आवाजात हाक मारत ती हुंदके देऊ लागली. बाबा, बाबा. कमूबाईंनी तिला जवळ घेतले. रीमा, तुझ्यावर त्यांचे इतके प्रेम होते की तुझी ही हाक त्यांना ऐकू गेली आहे आणि त्यांनी तुला क्षमाही केली आहे. चल घरी जाऊया. मी वरण भात करते, मग आपण जेवू. आता बाहेर नको जायला. मला अजिबात भूक नाही. तुझ्या हाकेनेच पोट भरले माझे. रीमा काही काळ तशीच रडत राहिली. मग सावकाश म्हणाली, हो आई, तसेच करू. मग संध्याकाळी पटेल स्टोअरला जाऊन खरेदी करायची आहे. लग्नाला जाण्यासाठी बॅगा भरायच्या आहेत. मुली अगदी खुश होतील. आणि सकाळीच तुझे तिकीट पोस्टपोन करण्याबद्दल कुणाल विचारत होता. अगं हो हो, थोडा धीर धर. सारे काही तुझ्या मनासारखेच होईल. मी आहे ना. नाही आई, मला चुकलेले सारे काही भरून काढायचे आहे. रीमा, परत एकदा म्हण. मला हाक मार. आई. दुसऱ्याच क्षणी दोघी एकमेकींच्या मिठीत सामावल्या गेल्या. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली प्राध्यापिका माधुरी शानबाग यांची डेट ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आणि हो, हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. परंतु तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.